जय शिवराय मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टीसह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक वेळचं निविष्ठ अनुदान दिलं जात आहे आणि याच्यासाठी लाखो शेतकरी पात्र झालेले आहेत। हजारो कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यामध्ये, विविध तालुक्यामध्ये, विविध महसूल मंडळामध्ये याद्या प्रकाशित करून केवायसी करण्याचं आवाहन केलं जात आहे। याच्यासाठीच्या काही नवीन याद्या आज देखील प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, याच्या अंतर्गत केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना कालपासून एका टप्प्याचं, ज्याच्यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांना जो 594 कोटी रुपयाचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा 20 जानेवारीपासून अनुदान वितरित करण्यात आलेलं होतं। डिसेंबरमध्ये काही शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्यात आलं आणि अद्याप लाखो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी करून महिना दीड महिना झाला होता, त्यांच्या अनुदानाचं आता कुठं वितरण व्हायला सुरू आहे। आणखीनही काही शेतकरी केवायसी करून प्रतीक्षेत आहेत, तर काही शेतकरी केवायसी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपण जर केवायसी केलेली असेल तर आपल्या अनुदानाची सद्यस्थिती काय आहे, ते वितरित झालंय का किंवा काही कारणास्तव होल्ड ठेवलंय का, हे सर्व आपण अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकता। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे। या डायस्टर मॅनेजमेंट, MS डायस्टर मॅनेजमेंटची जी वेबसाईट आहे, हे पोर्टल आहे। या पोर्टलवरती तुम्हाला यायचं, या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली या पोर्टलवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर आपला जो विशिष्ट क्रमांक आहे, ज्या क्रमांकासह आपण केवायसी केलेली आहे, तो क्रमांक या ठिकाणी टाकायचा आणि सर्च वरती क्लिक करायचे। सर्च वरती क्लिक केल्यानंतर आपलं जर काही आधारचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला दाखवला जाईल आणि जर आपलं अनुदान वितरित झालेलं असेल तर ते सक्सेसफुली वितरित झालेले आहे, कोणत्या बँकेमध्ये वितरित झालेले, किती तारखेला वितरित झालेले हे या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। जर अद्याप अनुदान वितरित झालेलं नसेल किंवा त्याच्या प्रक्रिया पार पाडल्या गेल्या नसतील तर आपल्याला या ठिकाणी पेमेंट तपशील उपलब्ध नाही असं दाखवलं जाईल। याच्या व्यतिरिक्त जर काही कारण असेल तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधा अशा प्रकारे सांगितलं जाईल, ज्याच्यामध्ये सामायिक क्षेत्र असेल तर अशा प्रकारच्या काही ऑप्शन दाखवले जातात। तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुदानाच्या वितरणाची स्थिती आपण पाहू शकता आणि याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। इतरही बाकी शेतकरी आहेत, त्यांच्या देखील केवायसीच्या याद्या प्रकाशित होत आहेत। जशी यादी प्रकाशित होईल तशी आपली केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपलं अनुदान देखील आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर वितरित केलं जाईल। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।